Hello everyone. Today we'll discuss about some examples which are related to the board exam, or we can say these examples are already asked in your board exam. So in this tutorial we discuss the different examples and which are very important examples as per the exam point of view. Remember that. So there is a first type of question which always asked in your board exam, that is the reduce following Boolean equation, or prove, or we can say identifies the following Boolean equations. So in this tutorial we'll discuss this kind of examples which are related to Boolean algebra. So ह्या ट्युटोरियल मध्ये पाहू आपल्याला हे एक्झाम्पल्स बघायचे आहेत की जे बुलियन अल्जेब्रा लॉच्या रिलेटेड आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन्स रिड्यूस करायचे आहेत किंवा प्रूव्ह करायचे आहेत. आता त्याच्यामध्ये पहिले एक्झाम्पल आपण घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, लुक एट हियर. फर्स्ट एक्झाम्पल is, we can say in the bracket a plus b, in another bracket there is a plus c is equals to a plus c is equals to what we are going to take the a plus bc. काय प्रूफ करायचं आहे आपल्याला तिथे? a plus bc प्रूफ करायचं आहे. So now we know that in this equation दोन साइड्स आहेत, LHS आणि RHS. सो ह्याला आपण LHS म्हणतो लेफ्ट हँड साइड and this one is RHS राइट हँड साइड. सो याच्यामध्ये पाहून आपल्याला काय करायचं आहे, तर LHS is equals to RHS शो करायचं. ओके, so how, look at here. So first we can take here LHS is equals to in bracket a plus b, in another bracket there is a plus c. सो हे पहिल्यांदा मी ब्रॅकेट लिहून घेतलं. ओके, LHS लिहून घेतली. आता ही सिम्प्लिफाय करायचे युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय सांगतो, तर ह्या a ने मला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे, पुन्हा या b ने मी सेकंड ब्रॅकेटला काय करणार, मल्टिप्लाय करणार. सो लुक एट हियर हाऊ. सो फर्स्ट वी कॅन मल्टिप्लाय सेकंड ब्रॅकेट बाय a. व्हॉट वी आर गेटिंग, लुक एट हियर. सो a into a plus a into c. a ने मल्टिप्लाय केल्यानंतर सेकंड ब्रॅकेटला आपल्याला काय मिळालं, a into a plus a into c मिळालं. प्लस आता b ने मल्टिप्लाय करूया, आपल्याला काय मिळेल, b into a plus b into c मिळेल. नाउ लुक एट दिस इक्वेशन. ह्या इक्वेशन मध्ये कुठली टर्म कॉमन आहे, कॉमन टर्म आहे a, किंवा आपण पहिल्यांदा हे सिम्प्लिफाय करून घेऊया. a into a काय असतं, a असतं, हे आपल्याला माहित आहे. सो ऍज पर and law, a into a plus ac plus ba plus bc. सो इथं या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला, DL म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. या ठिकाणी आपण अँड लॉ यूज केला. काय सांगतो अँड लॉ, a into a is equals to what, a. सो अँड लॉ इथे सुद्धा आपण काय केला, यूज केला. आता हे इक्वेशन नीट बघा, a plus ac plus ba म्हणजेच ab. त्या इक्वेशन मध्ये आपल्याला कॉमन काय निघतं, तर आपण याच्यामध्ये कॉमन घेऊ शकतो a. सो ब्रॅकेट मध्ये काय राहील, a कॉमन घेतला म्हणजे इथं 1 राहिला, 1 प्लस इथून a गेला म्हणजे c राहिला, प्लस इथून a गेला म्हणजे b राहिला, प्लस bc पुढची टर्म ऍज इट इज. आता हे इक्वेशन नीट बघा, 1 plus c plus b. सो हियर 1 plus c plus b इज नथिंग बट व्हॉट, 1. म्हणजेच काय असतं बाळांनो, 1 असतं प्लस bc. सो इथं आपण काय यूज केलंय, 1 plus c plus b is equals to 1 आपण यूज केलंय as per OR law. We know that in OR law 1 plus a is equals to what, 1. आणि हाच लॉ आपण इथे बाळांनो यूज केलेला आहे. सो 1 plus anything is equals to काय असतं, बुलियन अल्जेब्रा लॉ मध्ये 1 असतं. सो हे आपण इथे यूज केलं. त्यानंतर नेक्स्ट इथं पुन्हा 1 into a आहे, अँड लॉ आहे, म्हणजे 1 into a नेहमी काय असतं बाळांनो, लक्षात ठेवा, aच असतं, प्लस bc.
So look at this equation now. This is like a RHS. So hence we can say this equation is equals to what? RHS equation, and hence we can say this is proved. Okay, so that is the first Boolean equation which is already asked in your previous board exam. Now I'm going to explain here second Boolean equation. How to prove? Look at here. Second equation is AC plus ABC is equals to AC. So हे सुद्धा इक्वेशन ऑलरेडी बाळांनो एक्झामला विचारलेलं आहे. ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? AC plus ABC is equals to AC प्रूव्ह करायचं. So look at here. This is LHS. AC plus ABC is equals to AC. So this is LHS. So we can write first here LHS. LHS is equals to AC plus ABC. इथे मी LHS लिहून घेतली. आता LHS मध्ये कॉमन काय निघते हे बघायचं बाळांनो. So या LHS मध्ये AC कॉमन आहे. So we can take here AC common, and in bracket we can write the remaining term, that is 1 plus B. Okay, bracket मध्ये आपण काय लिहिली बाळांनो? रिमेनिंग टर्म लिहिली, आणि ती टर्म म्हणजेच काय आहे बाळांनो? 1 plus B आहे. When we can take here AC common, then what is the remaining term? 1 plus B. Okay, आता हा 1 plus B म्हणजेच काय असतो? तर 1 असतो as per OR law. बुलियन अल्जेब्रा लॉचा जर यूज केला तर 1 plus B काय असतो? 1 असतो. सो आपण इथं 1 पुट करणार आहे. बघा आता AC in the bracket there is a 1. Why we should put here 1? Because 1 plus B is always equals to 1, because we know that 1 plus anything is equals to 1. Now again there is a term AC into 1. So again finally we are getting there AC, and that is equals to what? RHS, and hence we can say it is proved. Hence proved. म्हणून आपण काय म्हणू इथं? हे प्रूव्ह झालं. AC plus ABC is equals to what? AC. AC plus ABC is equals to what? AC. Hence it is proved. Okay. Now we are going to discuss here next example. So look at your next example. Example number 3. That is ABC plus AB complement C plus BC complement is equals to, in the bracket we can write A, bracket मध्ये नाही, 1 minute. So here we can write A in the bracket now B plus C. So we should prove this equation. Look at this LHS ABC plus AB complement C plus ABC complement, and look at this RHS A in the bracket B plus C. So we should prove here again RHS. Okay, using LHS. So we can write here first LHS. So what LHS? A into B into C plus AB complement C plus ABC complement. So that is the LHS. Now we are going to reduce this LHS. Look here, this parameter ABC and ABC complement. So in this parameter, which one is common term? या पॅरामीटर मध्ये बाळांनो कुठली टर्म कॉमन आहे? तर AB कॉमन आहे. सो लुक हियर, वी कॅन टेक दिस AB कॉमन. AB आपण कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये आपल्याला काय मिळेल? C plus C complement मिळेल, and remaining equation we can write as it is, and that equation is A into B complement C. हे इक्वेशन आपण as it is दिलं. आता इथे नीट बघा, C plus C complement आहे. So we know that C plus C complement is equals to 1 as per OR law in Boolean algebra. Boolean algebra मधला जो OR law आहे त्याचा यूज करून C plus C complement is equals to काय असतं बाळांनो? 1 असतं. So look here, we can write here AB in the bracket 1 plus AB complement C. आता हा AB into 1 काय असतं बाळांनो? ABच असतं. सो इथे जो मी लॉ यूज केलाय तो OR लॉ यूज केलाय. कुठला OR लॉ आहे? C plus C complement is equals to 1 यूज केला. ओके, आणि इथे जो AND लॉ यूज करणार आहे A into 1. A into 1 is equals to what? A. So इथं AB into 1 आहे. याचाच अर्थ मी इथं काय लिहिणार? फक्त AB लिहिणार. म्हणजे मी इथं कुठला लॉ यूज केला?
तर अँड लॉ यूज केला. अँड लॉ मध्ये a इंटू 1 काय असतो, a असतो, म्हणजेच ab इंटू 1 काय असणार आहे, abच असणार आहे, प्लस a b कॉम्प्लिमेंट c. आता मला सांगा अजून आपलं इक्वेशन कंप्लीट झाले का नाही झालं? इथून सुद्धा आपल्याला एक कॉमन टर्म घ्यायची आहे. सो ह्या इक्वेशन मधून काय कॉमन निघेल बघा नीट. त्या इक्वेशन मधून a कॉमन निघतो. So we can take here a common. What we are getting? Look at here, a in the bracket, b plus b complement c. And we discussed this part already in the Boolean algebra laws. B plus b complement c is equals to what? b plus c. आपण Boolean algebra law मध्ये बघितलं होतं बाळांनो. a plus a complement b is equals to काय असतं? a plus b असतं. So similarly here b plus b complement c is equal to what? b plus c. So we can take this value, and that's why we can say this equation becomes now a, except this we can put here only b plus c, and that is equals to what? RHS. म्हणजेच काय हे बाळांनो RHS आहे, and hence we can say it is proved, hence proved. Okay, is it clear to all of you? So that is equation number 3. Now we are writing here another example which is already asked in board exam, example number 4. So example number 4 is there. Look at here, a complement into b complement, a complement into b complement plus ab overall complement. हे बाळांनो एक्झाम्पल बोर्ड एक्झामला विचारलं होतं, बऱ्याच वेळी हे एक्झाम्पल रिपीट झाले. इज इक्वल्स टू आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे बाळांनो? a XOR b प्रूव्ह करायचं. Look at here, we should prove here a XOR b. Now in this equation again we can consider LHS first. LHS consider करूया आपण. LHS is equals to what? a complement into b complement plus ab overall complement. So इथे बाळांनो आपण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करू शकतो. ओके, आता हा डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करताना आपल्याला हा x कन्सिडर करायचा आहे आणि हा y कन्सिडर करायचा आहे. सो हा जो पॅरामीटर आहे दॅट इज सपोज x and this a b पॅरामीटर सपोज y. सो x plus y ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल्स टू काय असतं? ऍज पर डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम, कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल्स टू व्हॉट? प्रोडक्ट कॉम्प्लिमेंट. ओके, जर मी हे x आणि y कन्सिडर केलं तर बाळांनो इथं मला टर्म काय मिळेल बघा नीट. तर लुक हियर, इथं मला टर्म काय मिळेल? तर कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल्स टू व्हॉट? प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट असतं. म्हणजेच इथं जर मी सपोज ही टर्म म्हणजे x कन्सिडर केलं आणि ही टर्म म्हणजे y कन्सिडर केलं तर काय होईल बघा? x प्लस y ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू x कॉम्प्लिमेंट इंटू y कॉम्प्लिमेंट. सो हेच आपल्याला इथं पुट अप करायचं आहे. तर आता मी हे इथून रफ करतो. सो लुक हियर, हे पुट करताना मी कसं पुट करणार? हे ऍज इट इज एक्स वाय चे इक्वेशन्स मी ऍज इट इज येणार. म्हणजे एक्स म्हणजेच काय आहे? a कॉम्प्लिमेंट इंटू b कॉम्प्लिमेंट आहे, प्लस y म्हणजेच काय? ab आहे. मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी x प्लस y ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू काय असतं? x कॉम्प्लिमेंट इंटू y कॉम्प्लिमेंट असतं. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी डी मॉर्गन्स थेरम हे मी इथं लिहिलेलं आहे. सो आता मी इथं डायरेक्टली डी मॉर्गन्स थेरम अप्लाय करणार फर्स्ट थेरम. सो लुक हियर व्हॉट वी आर गेटिंग हियर. सो वी आर गेटिंग a complement into b complement plus a into b complement. इथं प्लस येणार नाही, सॉरी. सो देयर इज अ मल्टिप्लिकेशन साइन. लुक एट हियर, आपण इथं लॉ फर्स्ट यूज करतोय तर इथं कुठलं साइन येईल? मल्टिप्लिकेशनचं साइन येईल आणि याच्यावर काय येईल? तर ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट येईल. तर हा झाला बाळांनो y आणि हा आहे तो x आहे. ओके, x म्हणजेच काय? a कॉम्प्लिमेंट इंटू b कॉम्प्लिमेंट आहे, त्याचा ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट घेतला, पुन्हा इथं इंटू केलं आणि परत a इंटू b हा y आहे त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला. सो लाईक दिस इक्वेशन. Okay, so now look at here, again for this equation we are going to apply the which law? डी मॉर्गन सेकंड थेरम. इथं आपण डी मॉर्गनची सेकंड थेरम अप्लाय करू शकतो बाळांनो, आणि सिमिलरली इथं सुद्धा करू शकतो. ओके, आणि ह्या ठिकाणी आपण काय थेरम अप्लाय करणार आहोत बघा नीट. a इंटू b ओव्हरऑल कॉम्प्लिमेंट काय असतं? a कॉम्प्लिमेंट प्लस काय असतं? b कॉम्प्लिमेंट असतं. हे आपण बघितलेलं आहे.
So second theorem of De Morgan say that the complement of product is equals to what? The sum of complement. Okay, complement of product is equals to काय असतं? Sum of complement असतं. So इथं A complement into B complement आहे, त्यामुळे हे पॅरामीटर्स आपण ऍज इट इज लिहिणार आहोत, हे लक्षात ठेवा. ओके, सो आता इथं मी डायरेक्टली लिहितो, इथं डायरेक्टली लॉ अप्लाय करतो, प्रोडक्ट लॉ जो आहे तो सेकंड थेरम डी मॉर्गनची इथं मी डायरेक्टली अप्लाय करतो ह्या इक्वेशन साठी आणि ह्या इक्वेशन साठी सुद्धा. तर बघा इथं काय मिळेल मला ब्रॅकेट मध्ये, तर एक कॉम्प्लिमेंट भेटेल, कारण इथं कॉम्प्लिमेंट आहे ऑलरेडी, म्हणून कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट वी आर गेटिंग त्या. इथं ऑलरेडी कॉम्प्लिमेंट आहे आणि आपण हा लॉ यूज करणार आहोत, म्हणून ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट इथं मिळालं. सेकंड थिंग इनटू त्याच्यावरून आपल्याला काय मिळेल हे डायरेक्टली इक्वेशन ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट. आता आपल्याला माहित आहे ऍज पर कॉम्प्लिमेंट लॉ ए डबल कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू काय असतं? ए असतं. ए डबल कॉम्प्लिमेंट इज इक्वल्स टू व्हॉट? ए. सो वी कॅन राइट हियर, लुक इट हियर, ए डबल कॉम्प्लिमेंट इज व्हॉट? ए अँड बी डबल कॉम्प्लिमेंट लाईक दॅट बी. ए डबल कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय? ए आहे आणि बी डबल कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय आहे? बी आहे. युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ आणि ए कॉम्प्लिमेंट प्लस बी कॉम्प्लिमेंट इथं ऍज इट इज दिलं. आता इथं आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणार आहोत. हिअर वी कॅन यूज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सो वी कॅन जस्ट मल्टिप्लाय, आपण इक्वेशनने काय करणार आहोत? तिथे मल्टिप्लाय करणार आहोत दुसऱ्या इक्वेशनला. आता पहिल्या इक्वेशन मधल्या ए ने आपण दुसऱ्या इक्वेशन किंवा दुसऱ्या ब्रॅकेटला आपण इथे मल्टिप्लाय करूया. लुक इट हिअर व्हॉट वी आर गेटिंग. ए ने मी मल्टिप्लाय करतो आता ए इंटू ए कॉम्प्लिमेंट प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट मला मिळालं इथं. सिमिलरली आता बी ने मी मल्टिप्लाय करतोय, इथं मला काय मिळेल? बी इंटू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी इंटू बी कॉम्प्लिमेंट. आता लॉ मध्ये आपण एक लॉ बघितला होता अँड लॉ मध्ये ए कॉम्प्लिमेंट इंटू ए इज ऑलवेज इक्वल टू 0. ए कॉम्प्लिमेंट इंटू ए किंवा ए इंटू ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय असतं? 0 असतं. तर इथे मी अँड लॉ यूज करणार, म्हणजेच काय झालं इथं 0 होईल प्लस ए बी कॉम्प्लिमेंट प्लस बी इंटू ए कॉम्प्लिमेंट प्लस बी इंटू बी कॉम्प्लिमेंट इज 0. सो लुक इट हिअर, ज्यावेळी मी हे इक्वेशन व्यवस्थित लिहीन त्यावेळी मला काय मिळेल बघा इथे, ए कॉम्प्लिमेंट इंटू बी प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट अँड दॅट इज नथिंग बट व्हॉट? ए एक्सॉर बी. हे म्हणजेच काय पाहणो? ए एक्सॉर बी आहे and that is equals to what? RHS. That is equals to what? RHS. Hence it is proved. So इथं ह्या एक्झाम्पल मध्ये बाळांनो आपण काय यूज केलं? तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपण इथं डी मॉर्गन्स लॉ यूज केला, पुन्हा इथे डी मॉर्गन्स लॉ यूज केला, दोन ठिकाणी डी मॉर्गन्स लॉ यूज केला लक्षात घ्या. आणि तो सिम्प्लिफाय केला. पुन्हा इथं कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला. कॉम्प्लिमेंट लॉ यूज केल्यानंतर इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केल्यानंतर पुन्हा इथं ए इंटू ए कॉम्प्लिमेंट अँड लॉ यूज केला बुलियन अल्जेब्रा मधला, तर तो काय असतो? 0 असतो, म्हणून इथं 0 0 पुट केलं. रिमेनिंग इक्वेशन ए कॉम्प्लिमेंट ए इंटू बी कॉम्प्लिमेंट प्लस ए बी इंटू ए कॉम्प्लिमेंट मिळालं. हे फक्त रिअरेंज केलं, ए कॉम्प्लिमेंट इंटू बी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट. हे म्हणजेच काय बाळांनो? सिम्प्लिफाईड एक्सॉर गेट इक्वेशन आहे, जे आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो दिस इज कॉल्ड सिम्प्लिफाईड एक्सॉर गेट इक्वेशन. आणि त्याच्यावरूनच आपण म्हणू शकतो की दिस इक्वेशन इज नथिंग बट व्हॉट? ए एक्सॉर बी अँड दॅट इज इक्वल्स टू व्हॉट? RHS. अँड हेन्स वी कॅन से इट इज प्रूव्ड. म्हणून आपण म्हणतो की हे इक्वेशन प्रूव्ह झालं. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? समजलं सगळ्यांना? आता इथं आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आणखी. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5. So look at here, example number 5, which is already asked in previous exam. What is this example? A, B, C plus A complement B plus A, B, C complement is equals to आपल्याला इथं प्रूव्ह करायचं बाळांनो, B प्रूव्ह करायचं. So A, B, C plus A complement B plus A, B, C कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय करायचं आपल्याला? बी पुट करायचं किंवा बी फाइंड आउट करायचं. सो इथं सुद्धा सेम आपण LHS घेऊया पहिल्यांदा. सो LHS इज इक्वल टू ए बी सी प्लस ए कॉम्प्लिमेंट बी प्लस ए बी सी कॉम्प्लिमेंट घेतलं. आता
याच्यातून कॉमन काय निघते बघा, हे एक इक्वेशन आहे आणि हे एक इक्वेशन आहे, किंवा हा एक दोन पॅरामीटर्स मधून आपल्याला कॉमन निघतो AB. तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहिलं C प्लस C कॉम्प्लिमेंट AB, यातून कॉमन घेतला तर राहिलं काय, C प्लस C कॉम्प्लिमेंट राहिलं प्लस A कॉम्प्लिमेंट इंटू B. We know that now C plus C complement is equals to what, 1. हे आपल्याला माहिती आहे बाळांनो, C plus C complement काय असतं, as per OR law is equals to काय असतं, 1 असतं. So इथं मी 1 पुट करणार. So what I am getting, look at here, AB into 1 plus A complement B इथं मिळालं. आता म्हणजेच काय, नीट लक्ष द्या इथं, AB into 1 काय असतं, AB into 1 काय घेणार आहोत, एबीच घेणार आहोत ऍज पर अँड लॉ. सो म्हणून इथं एबी मिळाला प्लस ए कॉम्प्लिमेंट बी भेटलं. इथं आपल्याला काय मिळालं, इथं ए कॉम्प्लिमेंट बी मिळालं आणि पुन्हा इथे कॉमन नाव. सो लुक हियर, when we can write here b common, so we are getting there a plus a complement. So we know that again a plus a complement is equals to what, 1 as per OR law in Boolean algebra. So that's why except this a plus a complement here we can put the 1. So what we are getting, b into 1, that means we are getting is equals to b, and that is the RHS of this equation, and hence we can say it is proved. Hence we can say it is proved. So all of you understood how to solve the Boolean equation or how to reduce the Boolean equations using the Boolean algebra. So these type of questions, my dear friends, already asked in your board exam. Remember that. हे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स, म्हणजे जे आता मी इथे घेतलेले क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स ऑलरेडी तुमच्या एक्झामला विचारलेले आहेत आणि हे तुमच्या एक्सरसाइज मध्ये सुद्धा क्वेश्चन्स बाळांनो आहेत, हे लक्षात घ्या. ओके. So now we stop here. In next tutorial we'll discuss about the next problems which are asked in previous board exam related to this topic, logic gates. Thank you for watching me.